हॅलो फ्रेंड्स, दिस इज डॉक्टर चंद्रकांत, आपला क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन. आपण बघूयात यूज करणं इंडियन टॉयलेट आणि वेस्टर्न टॉयलेट कुठलं चांगलं राहील. इंडियन टॉयलेट जेव्हा आपण यूज करतो तेव्हा आपण मलासना या योगा पोझिशन मध्ये बसलेलो असतो. मलासना या पोझिशन मध्ये बसल्यामुळं आपलं हिप जॉईंट, नी जॉईंट, त्याचबरोबर अँकल जॉईंट व्यवस्थित स्ट्रेच होतात आणि आपल्या ज्या थायच्या मसल्स आहेत, लेगच्या मसल्स आहेत, त्या स्ट्रेच झाल्यामुळं त्यांचा चांगला व्यायाम केला जातो. त्यामुळे आपल्याला लेग प्रॉब्लेम्स होत नाही. त्यानंतर आपण मलासना या पोजमध्ये बसल्यामुळे आपल्या स्टमकवर, इंटेस्टाईनवर व्यवस्थित प्रेशर पडून चांगल्या पद्धतीने स्टूल पास होण्यामध्ये मदत होते. त्यामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशन, पाईल्स, फिशर या पद्धतीचे आजार होण्यापासून आपण बचाव करू शकतो. त्यानंतर ज्या प्रेग्नंट वुमेन असतात त्यांचे देखील पेल्विक फ्लोअरच्या स्ट्रेचेस झाल्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे चान्सेस वाढतात आणि नॉर्मल पेशंट्समध्ये देखील पेल्विक फ्लोअरच्या चांगल्या स्ट्रेच झाल्यामुळं व्यवस्थित स्टूल पास होऊन आपल्याला कम्फर्ट फील होत असते. त्यानंतर जे आपण वेस्टर्न टॉयलेट यूज करतो ते कोणी यूज करायला पाहिजे? ज्यांना नी सर्जरी झालेली आहे किंवा हिप रिप्लेसमेंट सर्जरी झालेली आहे, ज्यांना आपण खाली बसण्यासाठी परवानगी देत नाही, अशा लोकांनी वेस्टर्न टॉयलेट यूज करायला पाहिजे. किंवा ज्यांच्या काही स्पाइनचे प्रॉब्लेम्स असतील, ज्यांचं सी सेक्शन झालेलं आहे किंवा ॲब्डोमिनल सर्जरी झालेले आहे, जे खाली बसू शकत नाहीत, असं काही काळापुरतं वेस्टर्न टॉयलेट यूज केलं पाहिजे. पण परमनंट यूज करणं वेस्टर्न टॉयलेटचं हे चुकीचं आहे. परंतु ज्यांना काहीही त्रास नाही असे लोक देखील आजकाल वेस्टर्न टॉयलेटचा यूज करतात. त्यामुळे त्यांचं व्यवस्थित स्टूल पास होत नाही, ब्लॉटिंगचा त्रास होतो, त्यांना व्यवस्थित डायजेशन होत नाही. या सर्व गोष्टींमुळे कसं इंडायजेशन होणं, अपचन होणं ह्या तक्रारी आजकाल वाढलेल्या आहेत. त्याचबरोबर या तक्रारी जर कंटिन्यू राहिल्या तर आपल्याला कोलॉनचा कॅन्सर होण्याचे देखील चान्सेस वाढतात. धन्यवाद.